संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज भक्तिमय वातावरणात बारामतीत नगरीत आगमन झाले। टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जय घोष आणि अभंगाच्या सुरांनी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले। मात्र यंदाच्या पालखी सोहळ्यात एक भावनिक बाब सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे, ते म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे यंदाच्या पालखी सोहळ्यात नाहीयेत। अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत अनेक वारकरी भाविकांनी प्रतिक्रिया दिली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे बारामतीचे प्रतिनिधी सूरज देवकाते यांनी। एकदम उणीव जाणवते, 100% उणीव जाणवते दादा नसलेले। यास आम्हाला एवढं दुःख होतंय की दादा नाहीये, की म्हणजे बोलायला पण हे होतंय की दादा नाहीये। पुण्यापासून ते इथपर्यंत हर जिथं मुक्काम पालखीच आहे तिथं आम्हाला दादाची जाणीव होती। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा नाहीयेत। हा बघितल्यावरती काय फोटो बघितल्यावर कस तरी होतंय, काय करायचं। दादा नाहीत, पण दादाची जागा कोणी पण भरू शकत नाही। जागा दादाची भरू शकत नाही कोणी पण। आम्ही आमचं कसं मन आता भरून आले तरी आम्ही काहीच बोलू शकत नाही। ताल मृदुंगाचा विठ्ठल हरिनामाच्या जयघोषामध्ये आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत आगमन झालेले आहे। बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखी ही मुक्कामी असणार आहे। त्याचबरोबर बारामतीमध्ये सर्वत्र आनंदमय वातावरण झालेले आहे। तर दुसरीकडे यंदाच्या वारी सोहळ्यामध्ये अजितदादा नाहीयेत याची दुःख कुठेतरी व्यक्त होत आहे। अनेक वारकरी भक्तांकडून सांगण्यात येत आहे की दादा यंदाच्या पालखीत देखील पाहिजेत होते। आपल्यासोबत काही वारकरी भक्त आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय नाव आहे तुमचं आणि कुठून आले? जय हरी माऊली। मी नेवरे पंढरपूर, मूळ नेवरे गाव, तालुका माहेश्वरत, जिल्हा सोलापूर। अर्जुन गोवर्धन व्यवहारे नेवरेतले आमचे 100 वारकरी आलेले। किती वर्षापासून आपण? मी पहिल्यांदाच आलोय, पण दादाची उणीव ही भासते। आम्ही भेटायला पालखीला इथे येत होतो आमच्या गावातल्या लोकांनी, पण दादाच्या इथे एकदम आता इथं आम्ही पुढे आलोय। आज संस्थांच्या दिंडीच्या बरोबर चालतो गावातली लोक। मी पहिल्यांदाच आलोय, परवा तेवढं चाललोय आम्ही संस्थांच्या दिंडी बरोबर। आज आम्ही पुढे आलोय तर इथं एकदम आपल्याला माहितीच आहे, आता आपल्यासोबत दादा नाहीये। एकदम उणीव जाणवते, 100% उणीव जाणवते दादा नसलेले। सर, काय सांगाल की दरवर्षी वारकऱ्यांसोबत म्हणजे वारकऱ्यांना दादा मदत करत असतात, दरवर्षी तुमच्या सोबत असतात, यंदा दादा नाहीये। देव गावापासून निघल्यापासून आमच्या संस्थानाला दादाची म्हणजे एवढी हे होती, यास आम्हाला एवढं दुःख होतंय की दादा नाहीयेत, की म्हणजे बोलायला पण हे होतंय की दादा नाहीयेत। पुण्यापासून ते इथपर्यंत हर जिथं मुक्काम पालखीच आहे तिथं आम्हाला दादाची जाणीव होती। बाबा, किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय? 25 वर्ष झालं। कुठून आलाय तुम्ही? पुन्हा। बरोबर। यंदाच्या वारीमध्ये दादा नाहीयेत, अजित दादा नाहीयेत, काय सांगा? बरोबर। आपल्यासोबत काही आणखी वारकरी आहेत। आजी, काय नाव आहे तुमचं? ताराबाई शहाजी चोरडमल। ओके, किती वर्ष झालं तुम्ही आजी वारी करताय? मी 4 वर्षे। माझं 4 दाम झालेलं या। बद्री, केदार, वैष्णवी, कन्याकुमारी, बालाजी, माहुरगड, पार नर्मदा परिसर बरं गेलते। बर, काय सांगा आता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा नाहीयेत। हा बघितल्यावरती काय फोटो बघितल्यावर कस तरी होतंय, काय करायचं। काय सांगा दादा दरवर्षी सोबत असतात, मात्र या वर्षी दादा आपल्याला पाहावा? आम्हाला दादा असं वाटतं जसे आमचे साहेब होते विलासराव देशमुख साहेब, तसं दादाही तशीच होती। पण माणूसच गेला म्हणल्यावर आता काय बोलावं, आम्हालाही वाईट वाटते। आमच्या जवळच गाव, आमचं तिथं जवळ आहे। कुठल्या गावातून? हे दिगवण। काय सांगा काका, आज दादा दरवर्षी आपल्या वारी सोबत असतात, वारकऱ्यांसोबत असतात, त्यांचं प्रेम पाहिलं दादांचं आपण। यंदाच्या वारीमध्ये दादा नाही। सर, कसं माझं नाव सुदर्शन भानुदास गायकवाड, पण दादा नाहीत, पण दादाची जागा कोणी पण भरू शकत नाही। जागा दादाची भरू शकत नाही कोणी पण। आम्ही आमचं कसं मन असं भरून आले तरी आम्ही काहीच बोलू शकत नाही। 5 वर्षापासून मी वारी करतो, गंध लावतो 5 वर्ष, पण गेल्या वर्षी माझ्या हाताने मी गंध लावला होता, पण या वर्षी नाही, तर आम्ही काय बोलू शकत नाही दादा। नक्कीच आपण पाहिलं की ही वारकरी होती आणि वारकरींचं दादांप्रती प्रेम आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे।
कॅमेरामन अनिकेतसह मी सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.